आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, मराठी बातमी आपल्या हक्काची। नमस्कार, आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा। न्यू इंडिया ट्रान्सपोर्टचे मालक शेख चांद कोलंबीकर हज यात्रेस रवाना। नायगाव शहरातील प्रसिद्ध न्यू इंडिया ट्रान्सपोर्टचे मालक शेख चांद कोलंबीकर व त्यांच्या पत्नी हे मुस्लिम धर्मात सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी 11 मे रोजी पहाटे 7 वाजता सपत्नीक रवाना झाले आहेत। प्रत्येक मुस्लिम अनुयायाला हज बद्दल धार्मिक भावना असते। हज करण्यासाठी जगभरातील मुस्लिम सौदी अरेबियातील मदिना व मक्का शहरात जमतात। या ठिकाणी हज यात्रेकरू अनेक 40 दिवस मुक्काम करतात आणि विविध धार्मिक परंपरांचे पालन करतात। हज हा इस्लाम धर्माचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, ज्याच्यावर हज फर्ज आहे त्याने एकदा तरी जीवनात जायलाच पाहिजे असा इस्लाम धर्माचा नियम आहे। यावर्षी नायगाव शहरातील रहिवासी व न्यू इंडिया ट्रान्सपोर्टचे मालक शेख चांद कोलंबीकर व तसेच त्यांची पत्नी शेख सलीमा बेगम चांदचा पवित्र हजसाठी दिनांक 11 मे 2024 रोजी पहाटे 7 वाजता रवाना होणार आहेत। नायगाव हे शहर सर्व धर्म समभावाचे प्रतीक आहे। नायगावमध्ये एक मुस्लिम बांधवांची परंपरा आहे, जे कोणी हजसाठी जाते त्यांच्या रवानगीसाठी त्यांच्यासोबत बस स्थानकापर्यंत पायी जातात व तेथून त्यांना रवाना करतात। हज यात्रा सुखरूप व्हावी म्हणून त्यांना माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, भाजपाचे नेते बालाजी बच्चेवार, उपनगर अध्यक्ष विजय पी चव्हाण, माधव अप्पा बेळगे, धर्मगुरुवर्य शाहेद रजा सिद्दीकी, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख लतीफ साहेब, माजी सभापती सय्यद रहीम सेठ, सय्यद एजाज, सय्यद रहीम, करीम चाऊस, प्रसिद्ध व्यापारी हनुमंत चव्हाण, अखिल सर कोलंबीकर, काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सय्यद इसाक भाई, काँग्रेस युवा नेते अखिल येवतीकर, शेख बाबू कोलंबीकर, शेख अहमद तांदळीकर, शेख सुलतान कोलंबीकर, शेख जमील कोलंबीकर, शेख जब्बार कोलंबीकर, शेख मैनुद्दीन कोलंबीकर, सय्यद रियाज सर, पत्रकार रामप्रसाद चन्नावार, सय्यद अजीम नरसीकर, कोलंबीकर परिवार, पत्रकार यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील पाहुणे मित्रमंडळींनी सन्मानपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत। नायगाव तालुका प्रतिनिधी शिवाजी पांचाळ तळणीकर। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।